नमस्कार शेतकरी मित्रांनो. कापसाच्या भावामध्ये केंद्र सरकारने 11% आयात शुल्क लागू केल्यानंतर कापसाचा भाव 8,950 या विक्रमी भावावरती गेलेला होता. परंतु मागील काही दिवसापासून हा कापसाचा भाव 7,900 ते 8,300 पर्यंत स्थिरावलेला दिसून येत आहे. हा भाव स्थिर राहण्यामागे मुख्य कारणे कोणती आहेत? कापसाचा भाव यापुढे वाढेल का कमी होईल? शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस ठेवावा का पूर्णपणे विकून टाकावा? याविषयी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. यावर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. त्याचबरोबर सरकीच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट झालेली होती. मागणी व पुरवठा यामधील तफावतीमध्ये कापसाचा पुरवठा कमी होता व मागणीही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे तसेच 11% आयात शुल्क लागू केल्यामुळे आयात कापूस हा महाग पडत होता. आयात कापसाचे भाव हे जास्त होते. त्यामुळे भारतातील कापसाला मोठ्या प्रमाणात भाव मिळाला. त्यास जोड म्हणून केंद्र सरकारने कापसाची हमीभावाने सुद्धा खरेदी केलेली होती. CCIने जवळपास 82 लाख गाठींची खरेदी यावर्षीच्या हंगामामध्ये केलेली होती. CCIने हमीभावाने केलेल्या खरेदीमुळे सुद्धा कापसाच्या भावाला आधार मिळालेला होता. आता या भावामध्ये स्थिरता मागील 15 दिवसातच का आली? CCIने जो यावर्षी 82 लाख गाठींचा कापूस खरेदी केलेला होता, त्या कापसाची विक्री लिलावाद्वारे CCI 19 जानेवारीपासून करणार आहे, असे CCIने 15 जानेवारी रोजी जाहीर केलेले होते. CCIने ही विक्री जाहीर केल्यामुळे सूतगिरणी असतील किंवा मोठे व्यापारी असतील, हे कापसाच्या भावावर नजर ठेवून होते. CCIने आपल्याकडील कापूस 19 जानेवारी रोजी जाहीर केल्याप्रमाणे लिलावाद्वारे विक्री करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी कापसाची फ्लोर प्राईस CCIने 55,000 ते 57,200 पर्यंत जाहीर केलेली होती. ही फ्लोर प्राईस बाजारातील भावाबरोबर किंबहुना त्यापेक्षा थोडीशी जास्तच होती. 19 तारखेला जो लिलाव केला त्या दिवशी जवळपास CCIने 1,14,000 गाठींची विक्री केलेली होती, असे CCIने जाहीर केलेले होते. 19 जानेवारीपासून आज जवळपास 30 जानेवारी आहे. या दिवसांमध्ये जवळपास 3 लाख गाठींची विक्री केलेली आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. मात्र याबाबत CCIने अधिकृत आणखी माहिती जाहीर केलेली नाही. आता CCIच्या विक्रीचा आणि हा भाव स्थिर होण्याचा मागचा संबंध काय आहे? CCI आपल्याकडील कापूस विक्री करण्यापूर्वी बाजारामध्ये कापसाची आवक कमी होती, आयात मोठ्या प्रमाणात घटलेली होती. त्यामुळे पुरवठा कमी होता व मागणी जास्त होती. त्यामुळे कापसाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. CCIने विक्री केलेला कापूस हा स्थानिक बाजारात जरी नसला तरी CCIने विक्री केलेला कापूस हा सूतगिरण्या किंवा मोठे व्यापारी हे खरेदी करत आहेत. त्यामुळे सूतगिरण्या किंवा मोठ्या व्यापाऱ्यांना जो बाजारातून कापूस घ्यावा लागत होता, तो त्यांना CCIकडून मिळू लागला. म्हणजेच CCIच्या विक्रीमुळे बाजारामध्ये कापसाचा पुरवठा वाढला. अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे मागणी व पुरवठा यामधील या बदलामुळे कापसाचे भाव हे स्थिर झालेले आहेत. त्याचबरोबर सरकीचे भाव सुद्धा 39 ते 42 पर्यंत स्थिरावलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ॲग्री प्रोड्यूस म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, या शेतमालांच्या बाबतीत केंद्र सरकार आयात व निर्यात याबाबत कोणते धोरण अवलंबते, कोणत्या प्रकारचे टॅरिफ लावते, याबाबतही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती ब्राझील, ऑस्ट्रेलिया यांच्याकडील कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडील अत्युच्च दर्जाच्या कापसाची किंमत ही 56,000 ते 59,000 या दरम्यान आहे. भारतातील कापसाचा भाव 8,500 ते 9,000च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 9,000च्या पुढे जर हा भारतातील कापसाचा भाव गेला तर मात्र आयात कापूस हा स्वस्त पडेल व आयात कापसाला भारतीय व्यापारी किंवा सूतगिरण्या हे प्राधान्य देतील. यापुढील काळात केंद्र सरकार कापसाच्या इम्पोर्टच्या बाबत कोणता बदल करेल, त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या प्रकारे कापसाचे भाव राहतील, तसेच CCI आपल्याकडील कापसाची किती प्रमाणात आणखी विक्री करेल, फ्लोर प्राईस जो पूर्वीचा आहे तोच ठेवेल का आणखीन वाढवेल, या सर्व गोष्टीवर यापुढील काळातील कापसाचे भाव हे अवलंबून राहतील. कापसाच्या भावाबाबत वेळोवेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच CCIकडील तसेच देशांतर्गत जे काही बदल घडून येतील त्याविषयीचे अपडेट आपण वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया. तूर्तास येथे थांबूया. धन्यवाद.